नवरात्र म्हणजे गूढता प्रकट करणं, चेतनेचं रहस्य उलगडणं आणि ज्या स्रोतापासून सगळ्यांची निर्मिती झाली आहे ती म्हणजे आदिशक्ती, तिच्याशी पुन्हा जोडणं. मंडळी, देवीच्या दैवी शक्तींची उपासना आणि उत्सव करण्यासाठी ज्याला आपण नवरात्री म्हणून ओळखतो, या उत्सवात उपवास, मौन, पवित्र होम, हवन, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ, नृत्य, संगीत, गरबा, नयनरम्य सजावट तसेच 9 रंगांच्या 9 पोशाखांची खासियत असते. नवरात्रीतील 9 रंगांपैकी प्रत्येक रंग देवीच्या एका विशिष्ट गुणाचं प्रतीक आहे आणि तो आपणही अंगीकारावा असा आपल्या पूर्वजांचा हेतू होता. म्हणून भक्त जेव्हा देवीची पूजा करतात तेव्हा पांढरा रंग भक्तांच्या हृदयातील शांती, शुद्धता आणि प्रार्थना यांचं प्रतीक बनतो. लाल रंग कृती आणि सामर्थ्य यांचं, तसेच देवीच्या उग्र रूपाचं प्रतीक आहे. रॉयल ब्लू म्हणजेच गडद निळा रंग हा शांतता आणि गडद आकाशाच्या गहनतेचं प्रतीक आहे. हे देवीच्या ज्ञानाच्या खोलीचं प्रतीकही मानलं जातं. पिवळा रंग हा देवीची वैशिष्ट्य असलेल्या ओजस्विता, आनंद आणि प्रफुल्लतेचा रंग आहे. हिरवा रंग प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या संवर्धन आणि प्रजनन आणि कृतिशीलतेचं प्रतीक आहे. राखाडी रंग बॅलन्स दर्शवतो, तर केशरी रंग तेज आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. मोरपिसी रंग वेगवेगळ्या आणि व्यक्तित्वाचे प्रतिनिधित्व करतो, तर गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि सुसंवादाचं प्रतीक आहे. तर आता फक्त त्या रंगाचे कपडे नेसू नका, तर देवीच्या ह्या रूपांना अंगीकारायचा, आत्मसात करायचा प्रयत्न करा. कळलं?